ते 4 या षटकात बॅटर चॉईस पॉवर प्ले आहे. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये माझे सहकारी मित्र जुने जाणते समालोचक प्रदीपजी देऊलकर या ठिकाणी मला साथ देत आहेत. तर काय सांगाल प्रदीपजी, आजचा शेवटचा दिवस थरार जो काय आपण 4 दिवस बघतोय की 2-2 संघांनी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने कस लागणार आहे, कारण आता ही नॉकआउट फेरी आहे. उमेश, एक महत्त्वाची सूचना, टी शर्ट राजाराम वॉरियर्स तळवडे संघाची गाडीमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांना आयोजकांनी स्पेशल केस म्हणून परवानगी दिली. काही षटकं सलामीचे काही खेळाडू हे आपल्याला जर्सी शिवाय दिसतील, पण लवकरात लवकर त्यांनी सुद्धा किटमध्ये मैदानावर उतरावं यासाठी आपल्याला ही स्ट्रिक्ट वॉर्निंग, सर्व संघांसाठी ही स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. येस, धन्यवाद. तर पहिलं षटक हे कोकण पॉवर प्ले कंपल्सरीचं षटक आहे. त्याच्या सर्वच्या सर्व 11 खेळाडू सर्कलमध्ये असतील आणि त्यानंतर 2 ते 4 षटकात बॅटर चॉईस पॉवर प्ले असेल. तर प्रदीप, मी म्हणतोय की आपण बघितलं की पहिल्या 4 दिवसात लीग फेरीचे सामने होते, म्हणजे एखादा सामना जर काहीतरी कमी जास्त झालं तर पुढच्या सामन्यात आपण त्याची भरपाई करू शकत होतो, पण या ठिकाणी असं नाही. आता नॉकआउट फेरी सुरू होते, जो जिंकेल तो पुढे जाणार, त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाला म्हणजे आताचे जे हे सामने आहेत ते अगदी डोळ्यात तेल घालून खेळावे लागतील. हॅलो, नमस्कार. टोपीला बोर्डिंग मैदानावरनं मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं सकाळच्या सत्रामध्ये या अंतिम दिवशी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तमाम हिंदूंचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचे जनक, हिंदूंचे प्रेरणास्त्रोत, आमचा अभिमान, मराठी मनाचा स्वाभिमान, राजाधिराज योगीराज परब्रह्म छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आजच्या दिवसातली पहिली क्वार्टर फायनलची लढत राजाराम वॉरियर्स तळवडे विपक्ष ओमकार स्पोर्ट कुडा या 2 संघ दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. नाणेफेक सुदैवी ठरतोय. ओमकार स्पोर्ट कुडा क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टोपीला बोर्डिंगच्या मैदानावरती त्यांचा कर्णधार घेताना दिसतोय आणि राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला यावेळी फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे. अर्थात राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचा विचार केला तर पुणे इथून आयात केलेले खेळाडू अर्थात प्रतीक 11 डिंगडॉंग पुणे हे खेळाडू आपल्या या संघामध्ये खेळताना दिसत आहेत. प्लेइंग 11 लिस्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहे. मिस्टर आकाश तारेकर, योगेश पेनकर, शाहिद शेख, सुमित धोंगडे, मयूर वाघमारे, दादा गायकवाड, नितीन माटुंगे, सूर्या, गोपाळ बट्टा, विकी पुजारी, शुक्ला आणि 12वा खेळाडू अफजल मखदूम. दरम्यान सामना सुरू होतो. पहिला चेंडू पुल करतोय तो खेळाडू योगेश पेंडकर आणि पहिल्या चेंडूवर एक धमाकेदार सुरुवात या ठिकाणी शेवटच्या दिवसाची होती. पहिल्या क्वार्टर फायनलची धमाकेदार सुरुवात होते चौकारांची. व्हेरेनियम षटकार, अतिशय उत्कृष्ट असा फटका. पहिल्या चेंडूवर 6 धावा देऊन देतोय. सुरेख सुरुवात आपल्या संघासाठी करतोय तो योगेश पेंडकर. आता थोड्याच वेळापूर्वी आपण त्याची मुलाखत या ठिकाणी ऐकली होती. बादल सरांनी त्याची छोटीशी एक मुलाखत घेतली होती. त्याच मुलाखतीमध्ये त्याचा आत्मविश्वास त्या ठिकाणी आम्हाला जाणवत होता. आपल्या संघाला आवश्यक अशी सुरुवात या ठिकाणी करून देतोय. सुंदर फटका, पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चौकार, व्हेरेनियम चौकार. या ठिकाणी लागोपाठच्या 2 चेंडू चौकार आणि षटकार बसते. धाव संख्या एकदम वाढते, ती 10 धावांवर बिनबाद 10. 2 चेंडूच्या सामन्यानंतर पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्ले कोकण पॉवर प्ले षटक आणि या षटकाचा निश्चितच फायदा उठवतोय तो योगेश पेंडकर सारखा एक अनुभवी जुना जाणता खेळाडू. यावेळी चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर आपल्याला टोलवताना दिसतोय तो फलंदाज योगेश पेंडकर नावाचा. सांघिक धावसंख्या धावफलकावर वधारताना दिसतोय. सुरुवातीपासून आक्रमण मली जाधव या गोलंदाजावरती आपल्याला व्हेरेनियम क्लाउड मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय तो योगेश पेंडकर याच्या बॅटमधना. सांघिक धावसंख्या धावफलकावर
बदलली जाते. 16 धावा बिनबाद धावफलकावरती एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल ती राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. आश्वासक पेक्षा अशी विस्फोटक सुरुवात म्हणावी लागेल. काही पहिल्या 3 चेंडूवर तब्बल 16 धावा पटकावतो. त्यात 2 व्हेरनियम षटकार आणि एक कोकणनाऊ चौकार या ठिकाणी बसतोय. योगेश पेंडकर पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात काय चेंडू नीट येत नाही. त्या ठिकाणी एक संधी या ठिकाणी मिळते ती ओंकार भटगुळा संघाला आणि आपल्या हातातील एक मिळालेली संधी फुकट घालवतो या ठिकाणी ओंकार स्पोर्ट्स संघ कुडाळ. आणि योगेश पेंडकर सारख्या फलंदाजाला जीवदान मिळणं म्हणजे गोलंदाजाने आपल्या प्रयत्नाची परिकष्टा केली होती. त्याला चकवलं होतं, हवेत चकवलं होतं, फटका चुकला होता आणि योगेश पेंडकर सुद्धा मान खाली घालून जवळजवळ तंबूच्या दिशेने निघाला होता. पण तो त्या ठिकाणी बघतोय क्षेत्ररक्षक सोपा झेल सोडतोय आणि एका धावेचं त्यात रूपांतर होते. धावसंख्या होती ती 17. बघा दुसरा खेळाडू म्हणतोय की योगेशने एक चौकार षटकार मारले म्हणून मी मागे राहणार नाही आणि तो सुद्धा एक आणखी एक चौकार म्हणजे अक्षरशः धावांची लयलूट होते पहिल्याच षटकात. आणि बघा शेवटच्या दिवसाची सुरुवात किती धमाकेदार होती ती. कोकण नाऊ ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तो शाहीद शेख याच्या बॅटमनना डीप लॉंग अप सीमा रेषेच्या बाहेर. संघिक धावसंख्या 21 धावा बिनबाद धावफलकावरती. बरोबर सर. 5 षटकांचा सामना, 5 षटकात जास्तीत जास्त धावा समोरच्या संघावर समोर आव्हान ठेवावं आणि पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि दुसरा एक सोपा झेल त्या ठिकाणी यष्टीरक्षक सोडतोय. निश्चितच पहिल्या षटकात सगळ्या घटना आपल्याला बघायला मिळत आहेत. चौकार बघायला, कोकणनाऊ चौकार बघायला मिळतो, व्हेरनियम षटकार बघायला मिळतोय आणि विकेटची संधी मात्र 2 वेळा हुलकावणी देते ती ओंकार स्पोर्ट्स संघाला. राजाराम वॉरियर्स तळवडे विपक्ष ओमकार स्पोर्ट कुडाळ ही उपांत्यपूर्व फेरीचा सामना पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलचा सामना जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेची उपांत्य फेरी सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. कालच्या दिवसामध्ये ज्याने अतिशय सुरेख दर्जेदार प्रदर्शन केलं होतं तो ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघ या पहिल्या षटकात चुका करताना दिसतोय. क्षेत्ररक्षण त्याचबरोबर गोलंदाजीला ती धार पाहायला मिळत नाही जी कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले होते. मात्र लवकर ह्या चुका दुरुस्त करून क्रिकेटच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर तुम्हाला आत्मविश्वास नावाचा वजीर हा सोबत ठेवावा लागेल. बरोबर सर. दरम्यान सामना सुरू होतोय. दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अरविंद. पहिल्या षटकाच्या सामन्यात धावसंख्या येते 21 बिनबाद 21. सुरेख सुरुवात करतोय तो राजाराम वॉरियर्स संघ तळवडे आणि या ठिकाणी व्हेरनियम प्रायोजक कोकणनाऊ प्रीमियर लीग मध्ये एक धमाकेदार सुरुवात. पहिल्या सामन्यात 21 धावांचं षटक येणं म्हणजे निश्चितच आजच्या दिवसात काय घडणार याची चुणूक झलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्या अपेक्षेने प्रेक्षक या ठिकाणी जोडले जात आहेत, मैदानावर प्रेक्षक जोडले जात आहेत, युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले जात आहेत, त्यांनाही एक धमाकेदार सुरुवात या ठिकाणी बघायला मिळते. दरम्यान अरविंद यावेळी रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. सुरेख गोलंदाजी अरविंद्याची. सुरेखच जो चेंडू निर्धाव जाईल तो सुरेखच म्हणावा लागेल या ठिकाणी. 5 षटकांच्या सामन्यात फक्त 30 चेंडूंचा खेळ या ठिकाणी खेळाडूंसाठी असतो आणि या 5 षटकात यावेळी मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू उंचावतोय आणि यावेळी मात्र एक साधा सोपा झेल जरासा मागे 5-6 पावलं मागे धावत जात एक सुरेख झेल घेतोय तो खेळाडू आणि या ठिकाणी पहिला धक्का बसतोय. सौ शोभाताई श्री शिंदे आणि श्री शिरीष मनोहर शिंदे हा गडीबात आपल्याला होताना दिसतोय. पहिला हादरा बसतोय राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला. ज्या योगेश पेंडकरला पहिलं जीवनदान मिळालं होतं मात्र त्या जीवनदानाचा फायदा उठवताना दिसला नाही. शॉर्ट कव्हरवरती सुरेख झेल टिपला गेला आणि पहिल्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय. ते राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघासाठी योगेश पेंडकर हा तंबूच्या आसऱ्याला पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू देतोय आपल्या गोलंदाजीवरती. अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्याने गोलंदाजीमध्ये आपलं स्थान पक्क करून ठेवलंय, बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू खेळताना दिसतोय तो अरविंद निंबळेकर कॉलेज एंडकडनं हा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात शाहीद शेख खेळतोय. 2 चेंडूंवरती 4 धावा. तर नवीन फलंदाज सुमित डोंगरे यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू कट स्क्वेअर कट करतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडूच्या बागे निघतोय. बघूया त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्या संघासाठी निश्चितच 2 धावा रोखण्यास या ठिकाणी धावचीचं अपील होतंय. परंतु त्या ठिकाणी आमचे
अनुभवी पंच या ठिकाणी तृतीय पंचांची मदत मागतायत धावचीच्या निर्णयासाठी. दुसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना होतोय ओम स्पोर्ट मापन विपक्ष विहान स्पोर्ट देवबाग आणि या दोन्ही संघ दरम्यान बरोबर ठीक 11 वाजता या दोन संघ दरम्यान नाणेफेक होईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या पहिल्या विनिंग मधील 4 षटक समाप्त बरोबर 11 वाजता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे. ओम स्पोर्ट मापन आणि विहान स्पोर्ट देवबाग. आमचे तिसरे पंच मंगेश धुरी सर या ठिकाणी धावचीतचा या ठिकाणी फैसला करतायत. तिसऱ्या पंचांची मदत मागितली ती मैदानी पंचांनी आणि या ठिकाणी नॉट आउट. बॉलर्सच्या पाय लागून पहिल्यांदा बेस पडल्या होत्या असं या ठिकाणी रिप्ले दिसतंय आणि त्यानंतर या ठिकाणी धावसंख्येत 2 ने भर. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू उजव्या रेषेच्या बाहेर होता आणि स्क्वेअर कटचा एक सुंदर फटका मारला होता सर्कलच्या बाहेर. जवळजवळ चेंडू सीमारेषेपर्यंत जात होता पण त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण करतोय तो खेळाडू आणि आपल्या संघासाठी निश्चितच 2 धावा वाचवतोय. बावीस धावा या ठिकाणी चेंडू कट काढायचा प्रयत्न बॅटची बाहेरची कड घेतोय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 24. पहिल्या षटकातील 21 धावांनंतर काहीसा लगाम या ठिकाणी धावसंख्येला घातला जातोय अरविंद याच्या रूपाने. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो अरविंद. 1 गडी बाद करण्यास सुद्धा यश मिळालं अरविंद याला. षटकातील पुढचा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चेंडू उजव्या वर पडतोय. जरासा आत येतोय. पुल करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. चेंडू बॅटच्या पट्टीत येत नाही. बाकीचे सुपरस्टार शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू पूर्ण करतोय. धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या ती 24. 5 चेंडू या षटकातील. हे षटक समाप्तीकडे. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा उजव्या रेषेच्या बाहेरचा चेंडू हलकेच तटवतोय. त्या ठिकाणी गलीमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. यष्टीकडे फेकतोय. दरम्यान 1 धाव निघते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होती ती 25. संघाचा पाव शतक 2 षटकात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिल्या षटकात 21 धावा निघाल्यानंतर दुसऱ्या षटकात फक्त 4 धावा. म्हणजे जो सामना 5 षटकात त्याच्यात दुसऱ्या षटकापासून चौथ्या षटकापर्यंत सामना कुठच्या दिशेला फिरणार कुठच्या दिशेला सरकणार ते आपल्या लक्षात येते. कोकण नऊ प्रीमियर लीग टायटल स्पॉन्सर वरेनियम. कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य चॅनल कोकण नऊ. राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील सकाळच्या सत्रातली पहिली लढत क्वार्टर फायनलचे आपल्याला पाहायला मिळते. राजाराम वॉरियर्स तळवडे विपक्ष ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघ. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या पावशतक फलकावर पाहायला मिळते. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुमित डोंगरे 2 चेंडूंवरती 3 धावा आणि शाहिद शेख 4 चेंडूंवरती 5 धावांवरती खेळताना दिसतोय. दोन्ही संघांसाठी विजय हा अति आवश्यक असेल. मात्र कुठचा संघ हा पहिली सेमीफायनलची फेरी गाठतोय हे पाहणं खऱ्या अर्थाने औत्सुक्याचं राहील ते या मैदानावरती. ओम स्पोर्ट मापन विहान स्पोर्ट देवबाग दोन्ही संघांसाठी विनंती असेल बरोबर ठीक 11 वाजता या 2 संघ दरम्यान मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेक होईल. ओम स्पोर्ट मापन विपक्ष विहान स्पोर्ट देवबाग आणि या 2 संघ दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बरोबर 11 वाजता या सामन्याची नाणेफेक होईल. दरम्यान अनिकेत तिसरं षटक संघातर्फे सुरू करताना पंचांच्या डावीकडनं 8 ते 10 पावलांचा रनअप. मध्यम गती गोलंदाज अनिकेत. सलामीला आलेला शाहिद शेख अजूनही काहीसा शांत दिसतोय. 1 चौकार फक्त त्याने हाणला या ठिकाणी. अनिकेत सुरेख फटका या ठिकाणी स्क्वेअर कटचा पण क्षेत्ररक्षण चकवतोय आणि चेंडू जातोय तो कोकण नऊ चौकार. कोकण नऊ खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो शाहिद शेख याच्या बॅटमनना. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या 29 धावा. रिप्ले मध्ये आपण पाहतोय अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूला स्क्वेअर कट केलं. पॉइंट क्षेत्ररक्षक याला मात्र कुठची सुसंधी मिळत नाही. चेंडू डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. योगेश पेंडकर जरी बाद झाला तरी त्याचाच कित्ता गिरवत त्याने जशी फटकेबाजी केली होती तसाच कित्ता गिरवतोय तो या ठिकाणी शाहिद शेख.
अरविंद षटकातील पुढचा चेंडू. या ठिकाणी रिव्हर्स मारण्याचा फटका अंगलट येतोय. साई शेखच्याने दुसरा धक्का बसतोय. दुसरा गडी या ठिकाणी बाद होतोय तो राजाराम वॉरियर्स संघाचा. सो शोभाताई शिरीष शिंदे आणि श्री शिरीष मनोहर शिंदे हा दुसरा गडी बाद होताना दिसतोय राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघाला. शाहीद शेख तंबूच्या आसरेला. ओम स्पोर्ट मापन विपक्ष विहान स्पोर्ट देवबाग हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आणि या दोन संघ दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बरोबर 11 वाजता नाणेफेक होईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर आत्ताच आपण बघितलंय की शिंदे दाम्पत्याच्या नावावर हे विकेटचं जे प्रायोजकत्व आहे. जर तेच शिंदे दाम्पत्य मगाशी आपण थोड्या वेळ त्यांची मुलाखत बघितली. खरोखर कोल्हापूरवरनं या ठिकाणी ते सामना पाहण्यासाठी आलेत. एक क्रिकेटची आवड म्हणा, विकास गावकर सरांवरचं प्रेम म्हणा, कोकण नाववरचं प्रेम म्हणा, या ठिकाणी त्यांना खेचून आणतं एक मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानात. अशाच प्रकारचे अनेक प्रायोजक, अनेक मित्रमंडळी, अनेक शुभेच्छा देणारे या ठिकाणी आम्हाला भेटत आहेत. खरोखर एक शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी कोकण नाववर होतोय. नक्कीच परब सर आणि यांचं पूर्ण श्रेय द्यावं लागेल. कोकण नावचे संचालक सन्मान श्री विकास गावकर, सौ वैशाली गावकर, ओमकार गावकर आणि कोकण नावची पूर्ण टीम यांच्या अथक प्रयत्नांमधनं ही भव्य दिव्य राष्ट्रीय आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला भेटीला येताना दिसते. कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य चॅनल नंबर 1 कोकण नाव. आणि नुसती स्पर्धा नाही, ती यशस्वी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला दिसते. बघा, मागच्या वर्षी बक्षीस 1.25 लाख रुपयाच्या आसपास, यावर्षी ते 2.5 लाख रुपये. प्रथम पारितोषिक निश्चितच 5 लाख रुपये आपल्याला लवकरच या ठिकाणी बघायला मिळतील. सुंदर फटका या ठिकाणी मारतोय तो, पूल करतो या ठिकाणी. षटकार, व्हेरेनियम षटकार. व्हेरेनियम क्लाउड ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो 6 धावांसाठी आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल केला, चेंडूला भिरकावून दिलंय. डीप स्कोअर लेग मध्ये क्षणचित्र पाहतोय रिप्ले मध्ये. अनिकेतचा हा चेंडू आखूड टप्प्याचा शरीरवधी चेंडू होता, मात्र सुरेख टायमिंग, नजाकत, सौंदर्य पाहायला मिळालं. बॉडीचं संतुलन सुरेख होतं आणि चेंडू थेट डीप स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बघा, हे मोठे खेळाडू असतात. नितीन माटुंगे सारखा खेळाडू बघा, अगदी डगआउट मधनं सेट होऊन आला. पहिल्या चेंडूवर हुक आणि पूल याच्या मध्ये असलेला फटका षटकारासाठी हाणतोय आणि आपल्या संघासाठी 6 धावा मिळवून देतोय. धावसंख्या 6 ने धावसंख्या होते ती 29. 2 गड्यांच्या माफ करा 35 धावा. यावेळी नितीन माटुंगेसाठी एक संधी होती, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ओंकार स्पोर्ट्स कुडाळ संघाच्या खेळाडूकडनं विशाल गावडेकडनं एक हाती झेल घेतोय आणि निश्चितच षटकार असलेला हा फटका आपल्या एक झेलात रूपांतर करतोय. म्हणजे ज्याला आम्ही व्हेरेनियम षटकार म्हटला असता, तो आता शिंदे दाम्पत्य विकेट म्हणून या ठिकाणी गणला जाईल. ओम स्पोर्ट मापन विपक्ष विहान स्पोर्ट देवबाग दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आणि क्वार्टर फायनलची नाणेफेक ही बरोबर ठीक 11 वाजता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. विहान स्पोर्ट देवबाग विपक्ष ओम स्पोर्ट मापन. परब सर, आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण हे डीप स्क्वेअर लेग वरती पाहायला मिळालं. जो संभाव्य षटकार वाटत होता त्या षटकाराला रोखलं गेलं आणि दुसऱ्या प्रयत्नात सुरेख झेल टिपला. आणि परब सर, मराठीतील म्हणीची आठवण झाली की गळ्यातलं तुटलं आणि ओटीत पडलं. नक्कीच. आणि काय म्हणावं लागेल की बघा, आपण पहिल्या षटकात जे 2 सोपे झेल सोडले होते, त्यामुळे काहीसं प्रेक्षकांच्या मनात क्षेत्ररक्षणाच्या दर्जाबद्दल, त्या संघाच्या ओंकार कुडाळ संघाच्या दर्जाबद्दल एक संभ्रम निर्माण झाला होता. पण त्यानंतर आता पकडलेले 2 झेलने, खास करून आत्ताचा झेल म्हणजे जो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेलांच्या स्पर्धेत येईल असा हा झेल विशाल गावडे याच्याकडनं घेतला जातो. विशाल गावडे धावत चेंडूवर जातो, एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचं सुदैव म्हणा की चेंडू तिथल्या तिथे थांबतो आणि त्याला झेल घ्यायला मिळतोय. अशा प्रकारे तिसरा गडी बाद होतोय तो राजाराम वॉरियर्स संघाच्या. राजाराम वॉरियर्स संघाकडे एकापेक्षा एक मातंबरशा खेळाडूंची फळी, फलंदाजांची फळी. जे फलंदाज असतील ते पहिल्या चेंडूपासून चौकार षटकांची आताशबाजी करू शकतील असे फलंदाज, परंतु तेवढी सुंदर गोलंदाजांची क्षेत्ररक्षण. सुरेख चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पडतोय, जरासा झपकन आत येतोय. फलंदाज निश्चितच चकतोय त्या ठिकाणी, बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी. परब सर, या चेंडूवरती नक्कीच प्रभावित केलं गेलं तर मिस्टर आकाश तारेकरला. टेनिस क्रिकेटचा खूप मोठा अनुभव, मात्र या चेंडूवरती नक्कीच चेंडूने चकवा दिला आणि शांत ठेवलं गेलं ते आकाश तारेकरला. आकाश तारेकर सारख्या खेळाडूला पहिला चेंडू असा टाकणं हे गोलंदाजासाठी स्वप्न सुद्धा असू शकतं, कारण आकाश तारेकरचं पोटेन्शियल सगळ्यांना माहिती आहे.
यावेळी पुन्हा एकदा जवळजवळ त्याच झेलाची पुनरावृत्ती होता होता टळली आणि या ठिकाणी मिळतो तो एक उत्तुंग व्हेर्नियम षटकार. व्हेरेनियम क्लाउड स्पोर्ट्स मॅक्सिमम मापन आणि षटकार. विहान स्पोर्ट्स देवबाग या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 11 वाजता टॉससाठी यायचं आहे. 4 मिनिटं राहिलेली आहेत केवळ. लगेच आपला दुसरा टॉस होणार आहे दुसऱ्या सामन्याचा. कोकण नाव प्रीमियर लीग 2023चा तिसरं पर्व आणि याचा दुसरा सामना होणार आहे ओम स्पोर्ट्स मापन आणि विहान स्पोर्ट्स देवबाग. तर हा चेंडू होता तो बॅट्समध्ये शपल गेला होता उजव्या एष्टीच्या बाहेर. उजव्या एष्टीवर फुलटॉस चेंडू मिळतोय आणि आकाश तरेकर सारख्या खेळाडूला ही मेजवानीच होती. परंतु त्या ठिकाणी फटका नीट धावसंख्या होती 41. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 41. तर असा फटका होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा त्या ठिकाणी विशालने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, टोकाट प्रयत्न केला होता, पण थोडीशी ताकद जास्त लागली आणि चेंडूच गेलाय तो मैदानाबाहेर षटकारासाठी. ओम स्पोर्ट मापन आणि विहान स्पोर्ट देवबाग दोन्ही संघांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. बरोबर 11 वाजता या दोन संघ दरम्यान नाणेफेक होईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. ओम स्पोर्ट मापन विपक्ष विहान स्पोर्ट देवबाग. चौथं षटक म्हणजे हॅलो हॅलो ओम स्पोर्ट्स हा बोला. ओम स्पोर्ट्स मापन विहान स्पोर्ट्स देवबाग दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे या लवकरात लवकर. अरविंद नेंबळेकर उजव्याच्या खूपच बाहेरचा चेंडू त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतो वाईडचा आणि एक अवांतर चेंडूने या ठिकाणी षटकाची सुरुवात करतोय तो अरविंद. धावसंख्या देखणे धावसंख्या होती ती 42. 3 षटकाच्या सामन्यात धावसंख्या ती 42. साधारण 14 धावांची सरासरी. या ठिकाणी चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय आणि उंच एक ठिकाणी फटका मारला जातोय. बघायचं त्या ठिकाणी चौकार की षटकार या ठिकाणी मिळतो. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी कोकण चौकारचा. सुरेख फटका होता बॅटच्या पट्ट्यात नीटसा आला नव्हता तरी सुद्धा कनेक्ट झाला फटका. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप बघून मारलेला फटका आणि 4 धावा धावत देतो तो राजाराम वॉरियर संघाला. रिप्ले मध्ये सर आपण पाहतोय उजव्या इष्टीवरती शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडूला टोलवलं होतं ऑन साइडला. मात्र क्षेत्ररक्षक यावेळी सूर्याची किरण डोळ्यावर येताना आपल्याला पाहायला मिळाले. परत सर असे नैसर्गिक अडथळे दोन्ही संघांना त्या ठिकाणी फेस करावे लागते. पुन्हा एकदा उजव्या एष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू फलंदाज छपल करतो तरी सुद्धा हा वाईड चेंडू गणला जातोय. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय वाईडचा. आणखी एक अवांतर चेंडू एक अवांतर धाव या ठिकाणी मिळते ती राजाराम वॉरियर संघाला. राजाराम वॉरियर संघ या ठिकाणी निश्चित 5 षटकात मोठ्यात मोठी धावसंख्येचा डोंगर उभारण्याच्या तयारीत या ठिकाणी दिसतोय. दोन्ही संघ जरा नोंद घ्या. ओम स्पोर्ट मापन आणि विहान स्पोर्ट देवबाग 10:58 झालीत. 2 मिनिटं फक्त बाकी आहेत. सामन्याची नाणेफेक होते. ओम स्पोर्ट मापन संघ कॅप्टन आणि विहान स्पोर्ट देवबाग 2 संघ आणि ज्या संघाचा कॅप्टन नसेल त्या संघाचा टॉसचा टर्न जाईल याची आपण नोंद घ्या. लास्ट कॉल शेवटची 2 मिनिटं 120 सेकंद फक्त बाकी. विहान स्पोर्ट देवबाग ओम स्पोर्ट मापन संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर आपल्याला बघायला मिळते सुमित डोंगरेच्या बॅटमध्ये एक पुलचा सुंदर फटका षटकारासाठी गेलेला व्हेरेनियम षटकार या व्हेरेनियम क्लाउड षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला होतो. धावसंख्या देखणे झपकन 6 ने भरवते आणि धावसंख्या अर्धशतकाच्या पार 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अरविंदचं खूपच महागडं षटक या ठिकाणी सुरू आहे. सुरेख चेंडू यावेळी मात्र नियंत्रण मिळवतोय आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत जातोय तो अरविंद. या ठिकाणी टॉस होतोय. दुसरा सामना ओम स्पोर्ट्स मापन आणि विहान स्पोर्ट्स देवबाग दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित आहेत. कॅप्टन अनिकेत सावंत देखील इथे उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी टॉस करावा आणि दुसऱ्या सामन्याची सुरुवात करावी. 54 झाले ना. धावसंख्या होती ती 54 3 गड्यांच्या मोबदल्यात. मापन संघाने टॉस जिंकलेला आहे. तुम्ही काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण. धन्यवाद. तर पुढच्या सामन्यासाठी मापन संघ टॉस जिंकतोय. जो संघ 3 संघांचे गुण समान झाल्यामुळे चिठ्ठीद्वारे प्रथम क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेला संघ होता मापन संघ. तोच या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय.
एकूण 3 धावा या ठिकाणी मिळतात. धावसंख्येवर धावसंख्या होती ती 57. अरविंद षटकातील पुढचा चेंडू यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि लपेटलाय अक्षरच्या चेंडूला आणि मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. व्हेनडियम क्लाउड षटकार. प्रदीप. व्हेनेनियम क्लाउड मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय तो 6 धावांसाठी. षटकाराच्या साह्याने 63 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. रिप्ले मध्ये आपण पाहतोय चेंडू उजव्या यष्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑब्रेक होता चेंडू आणि बरोबर विथ द स्पिन त्या चेंडूला खेळलं गेलं आणि चेंडू काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्येत एकने 6 ने भर पडते. धावसंख्या होती ती 63. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावा. म्हणजे आपण ते बघितलं होतं पहिल्या दिवशी म्हणा, दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा तिसऱ्या दिवशी म्हणा, एक संघाचं सांघिक शतक आणि सिंधुदुर्ग पोलीस आणि कोणाची एक मॅच होती त्याच्यात एक 94 धावा. ते बघितल्यानंतर हे 5 षटकात म्हणजे 6 षटकात जे टार्गेट 60, 64, 70च्या आसपास असायचं त्या 4 धावा या ठिकाणी 4 षटकातच त्या धावा पूर्ण करतोय राजाराम वॉरियर्स संघ. म्हणजे पूर्ण तयारीनिशी राजाराम वॉरियर्स संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय. आपली टीम घेऊन आलाय. एकापेक्षा एक खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ निश्चितच एक मोठी धावसंख्या आणि ओंकार स्पोर्ट्स कुडाळ संघासाठी मोठं आव्हान या ठिकाणी उभं करेल. ही नॉकआउट लीग आहे. म्हणजे जो संघ सामना हरेल तो यावेळी बाहेर जाईल. त्यामुळे दोन्ही संघांना अगदी आपलं 100-200% या ठिकाणी देऊन खेळावं लागेल तरच आपला संघ सेमीफायनलसाठी एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या मोठ्या व्यासपीठावर मोठ्या सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. सर मैदानावरती दोन्ही खेळाडू पाहिले. मिस्टर आकाश तारेकर त्याच्यासोबत मिस्टर सुमित डोंगरे एकाच गावातील खेळाडू. मॅन फ्रॉम पारगाव रायगड जिल्ह्यातील हे खेळाडू आणि सुमित डोंगरेने आकाश तारेकर कडनं या क्रिकेट मॅचचे धडे गिरवले आणि नक्कीच एकाच गावातील दोन्ही खेळाडू असल्यामुळे कॉम्बिनेशन आपल्याला सुरेख पाहायला मिळतंय मैदानावरती. निश्चितच गुरु शिष्यांची जोडी म्हटली पाहिजे. कारण काय असतं की प्रत्येक गुरुला वाटत असतं की माझा शिष्य माझ्या पुढे जावा, माझ्यापेक्षाही त्याने आपलं नाव करावं. तर शिष्याला सुद्धा वाटत असतं की कुठेतरी गुरुचं नाव आपण मोठं करावं. त्यामुळे दोन्ही ह्या गुरु शिष्यांकडनं या ठिकाणी चौकार षटकारांची आताशबाजी आपल्याला पाहायला मिळतील आणि शेवटचं षटक म्हणजे निश्चितच एक मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न. स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू पहिल्या चेंडूवर मिड विकेटच्या दिशेने व्हेनडियम क्लाउड उत्तुंग षटकार. व्हेनेनियम क्लाउड मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. जय गणेशचं षटकाराने स्वागत केलं जातंय. या चेंडूवरती ते मिस्टर आकाश तारेकर ज्या फलंदाजीसाठी ओळखलं जातोय ती विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघासाठी क्षणचित्र पाहतोय. रिप्ले मध्ये चेंडूला कसं भिरकावून दिलं गेलं. जय गणेश पावसकर छोट्या चणीचा खेळाडू पंचांच्या उजवीकडनं गोलंदाजी करतोय आणि या 2 मातब्बर खेळाडूंसमोर पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने उंचावरून मारलेला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय परंतु काही उपयोग नाही. एक उत्कृष्ट असा फटका कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात उंचावरून मारलेला फटका 4 धावांसाठी निघतोय आणि कोकण चौकार या ठिकाणी वसूल करतोय तो राजाराम वॉरियर्स संघाचा खेळाडू. कोकण 9 खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळते. आकाश तारेकर एक कसलेला फलंदाज. चेंडू मंद गतीचे जरी असले तरी त्याच्याकडे कला कौशल्य नजाकत क्रिकेटचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय तो मिस्टर आकाश तारेकर या खेळाडूकडे. 3-73 5 षटकांच्या सामन्यात निश्चितच मोठी अशी धावसंख्या. जय गणेश पावसकरवर थोडासा दबाव. छोट्या चणीचा खेळाडू 2 गाजलेल्या गोलंदाजांसमोर गोलंदाजी करतोय. डाव्या हाताचा गोलंदाज. यावेळी मात्र उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू. फलंदाज चप्पल झाला होता. वाईडचा प्रश्न या ठिकाणी येत नाही. ICCचे नवीन नियम सुद्धा या स्पर्धेत वापरले जात आहेत. यावेळी मात्र गोलंदाजाचं थोडंसं नियंत्रण म्हणावं लागेल. जय गणेश पावसकर पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू बॅटच्या पटीत येत नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि एक सोपा झेल 2-3 वेळा स्ट्रगल केल्यानंतर या ठिकाणी घेतोय तो ओंकार स्पोर्ट्स संघाचा खेळाडू आणि 4था धक्का बसतोय तो रायगड संघाला. सौ शोभाताई शिरीष शिंदे आणि श्री शिरीष मनोहर शिंदे हा गडी बाद होताना दिसतोय. 4था हादरा संदीप कामत यावी तो एक झेल आपल्याला टिपताना दिसतोय. रिप्ले मध्ये आपण पाहतोय मंदगतीचा चेंडू होता. शफल झाला होता फलंदाज आकाश तारेकर. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फटका फसला गेला. झेल खाली संदीप कामत आणि 3ऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपताना दिसतोय आणि 4था हादरा बसतोय राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला. तो 73 या धावसंख्येवरती या इनिंगची सांगता करणार
इतिश्री करणारे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. जय गणेश पावसकर हा गोलंदाज आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 10 धावा खर्च करतोय एका गड्याच्या मोबदल्यात. माफ करा, पटकन रायगड हा शब्द तोंडून आलाय, कारण रायगडचे खेळाडू असले, परंतु ते ज्या ठिकाणी खेळत आहेत राजाराम स्पोर्ट्स तळवडे संघाकडनं त्याचं नाव घेणं क्रमप्राप्त होतं. नवीन फलंदाज येतोय तो गायकवाड, दादा गायकवाड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत ते जय गणेश पावसकरच्या षटकातील. धावसंख्या होते ती 4 बाद 73. यावेळी सुंदर फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू अडवतोय, झपकन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि अतिशय गच्चाळ अशी फेक त्या ठिकाणी यष्टिरक्षकापासून खूप दूर असलेली फेक आणि 2 धावा देऊन जातोय. आणि दादा गायकवाडसाठी ही दुसरी धावा. धावसंख्येचा पाऊण षटक म्हणजे 75 धावा या ठिकाणी धावफलकावर लागत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा. शेवटचा चेंडू. यावेळी एक उत्कृष्ट असा फटका मारतोय तो मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून चौकारासाठी कोकण नाऊ चौकार आणि 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते 79 आणि विजयासाठी 5 षटकात 80 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय राजाराम वॉरियर्स तळवडे संघाने ओंकार स्पोर्ट कुडाळ संघासमोर. कोकण नऊ खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाल. तो शेवटच्या चेंडूवरती 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये भरपूर एक दरी होती, ती दरी भेदली गेली. फलंदाज अशोक गायकवाड यांच्याकडनं 2 चेंडूंवरती 6 धावा नाबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो शोभाताई शिरीष शिंदे, श्री शिरीष मनोहर शिंदे आज व्यासपीठावरती आपल्याला उपस्थित होताना दिसलायत. सकाळच्या सत्रामध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांचं आपण शुभेच्छा मनोगत ऐकलं. कोल्हापूर वरना एवढा दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित झाला, त्याबद्दल आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करतोय. कोकण नऊ प्रीमियर लीग टायटल स्पॉन्सर वरेनियम, कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नऊ, कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य चॅनल आपल्याला कोकण नऊ पाहायला मिळतंय. नक्कीच श्रेय द्यावं लागेल कोकण नऊचे संचालक सन्मान श्री विकासजी गावकर, सौ वैशाली गावकर, ओमकार गावकर आणि कोकण नऊची पूर्ण टीम, ज्यांच्या अथक प्रयत्नांमधनं दिवस रात्र ही मेहनत घेतली गेली आणि तो म्हटलं जातं ज्यासाठी केला होता अट्टास तोच शेवट गोड व्हावा. तो शेवट आज गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. दरम्यान 80 धावांचं लक्ष या ठिकाणी मिळतंय ते ओंकार स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाला आणि 80 धावांचं लक्ष कसं पार करतील ते सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय मालवणीचा बुलंद आवाज समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव बादल चौधरी सरांना, प्रदीप देऊलकर यांच्या समवेत. नमस्कार. आमच्या सोबत जोडले जात आहेत कॉम्बॉक्स मध्ये मालवणीचा बुलंद आवाज सन्मान श्री बादल चौधरी कॉमेंटर बॉक्स मध्ये उपस्थित होत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांचा 79 धावा 80 धावांचा डोंगर उभा केला जातोय. खऱ्या अर्थाने लिटमस टेस्ट असेल ती ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघासाठी सांघिक प्रदर्शन चमकदार कामगिरी करावी लागेल या मैदानावरती, कारण विजय हा सहज सोपा नसेल या संघासाठी. कारण समोरील संघ पाहिला तर एक ताकदवान बलाढ्य क्रिकेट संघ, मात्र ज्या कालचा दिवस पाहिला तर एका बलाढ्य संघाला पराभवाचा धक्का ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघाने दिला होता. विक्रम आणि संदीप कामांची भरलेली फलंदाजी, मात्र जी कालच्या दिवसातली फलंदाजी जर आज बघायला मिळाली तर नक्कीच या धावांचा पाठलाग ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघ या मैदानावरती करू शकतो. कोकण नऊ प्रीमियर लीग टायटल स्पॉन्सर वरेनियम, अर्थात मागील 2 वर्ष कोरोना काळाचा विचार केला असता या कोरोना काळामध्ये वेगवेगळी व्यासपीठ ही उपलब्ध करून दिली गेली. ती कोकण नऊच्या माध्यमातून व्हर्च्युअल महाडबल बारी, व्हर्च्युअल महादशावतार, व्हर्च्युअल कीर्तन महोत्सव, व्हर्च्युअल फुगडी महोत्सव आणि वेगवेगळ्या व्यासपीठ ही कोकण नऊच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळाले आणि नक्कीच श्रेय द्यावं लागेल ते संचालक सन्मान श्री विकासजी गावकर. धन्यवाद प्रदीप, धन्यवाद उमेश. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आज शिवजयंती. उपस्थित सर्वांना, मैदानावरील सर्व खेळाडूंना
रसिक प्रेक्षकांना आणि युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेल्या सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्वांच्या कुलदेवता आणि इष्टदेवता यांना मनोभावे नमस्कार करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा आणि विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून सिंधुदुर्ग नव्हे तर कोकण प्रांताची सर्वात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा कोकण नऊ प्रीमियर लीग 2023 टायटल स्पॉन्सर व्हरेनियम या स्पर्धेच्या अंतिम दिवसातील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओमकार कुडाळ संघ नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तळवडे संघ धावा जमवतो 79. पाटलाक 80 धावांचा सलामीची जोडी स्ट्रायकर यांच्या दिशेने संदीप कामत आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने विक्रम कानडे. पहिला चेंडू संदीप कामतचा मिड विकेटच्या दिशेने मिड ऑन क्षेत्ररक्षक फक्त बघतोय, चेंडूच्या मागे पळतोय, तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार, षटकार. व्हेरेनियम क्लाउड मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती तो फलंदाज संदीप कामतकडनं, अर्थात केपी या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू मोठ्या धावसंख्येने आपलं खातं उघडताना दिसतोय या मैदानावरती. रिप्ले संदीप कामत पहिल्या दिवशी सुद्धा एक जोरदार कामगिरी, म्हणजे कालच्या दिवसात ओमकार स्पोर्ट कुडाळ संघ ज्यावेळी स्पर्धेत पहिल्यांदा मैदानावर उतरला होता तो दिवस संदीपने गाजवला आणि आज सुद्धा संदीप मैदानावर विस्फोटक कामगिरी करण्याच्या इराद्याने. सुरुवात तर अतिशय सुंदर, दिमाखात सुरुवात, 5 षटकांचा सामना, 80 धावांचा पाठलाग आणि पहिलं षटक कोकण नऊ सुपर पॉवर प्ले. पहिल्या वेळी षटकाचा खेळ सुरू होताना दिसतोय. अर्थात कोल्हापूर जिल्ह्यातील तांबडा पांढरा रस्सा मिस्टर विकी पुजारे गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाकडनं. विकी पुजारा गोलंदाजी क्षेत्रातील नामवंत खेळाडू आज तुमका राजाराम वॉरियर संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. बॅटची कड घेऊन चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षकाला दगा देतोय विक्रम कानडेच्या. विक्रमने काल कमाल केली होती, विस्फोटक कामगिरी केली होती. दाट सकाळ गोवा सारख्या मातब्बर संघाला पराभवाचा धक्का दिला होता. तोच विक्रम कानडे. जीवदान मिळतंय, हाफ चान्स होता, शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षक चेंडूकडे पोचला नव्हता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी दिशा सुद्धा बदलली. या ठिकाणी समाप्त होतोय एकूण 3 चेंडूंचा खेळ आणि धावसंख्या होते ती 9 धावा. प्रयत्न होता रिव्हर्स स्वीप खेळण्याचा, प्रयत्न होता स्विच करण्याचा. 1 धाव फक्त मिळते एकेरी धावेनीची. धावफलक मात्र दुहेरी आकड्यात पोहोचतोय. मोठा पाठलाग म्हणजे 5 षटकात 80 धावांचा एक डोंगर आपल्याला पार करावा लागेल आणि हा डोंगर पार करताना आज राजाराम वॉरियर्स तळवडे संघाने संपूर्ण महाराष्ट्रातील, गोवा राज्यातील आणि या टेनिस जगतातील स्टार सितारे खेळाडू आमचे मित्र विकास गावडे यांनी सावंतवाडी तळवडेच्या या नावावर मैदानावर उतरवलेत. विकी पुजारा कोल्हापुरी तांबडा पांढरा झणझणीत रस्सा मैदानावर आणि विकी पुजाराचा अपस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिला होता गोपाळ भट्टासाठी. संदीप कामत टेनिस विश्वात केपी या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू विकेट किपरच्या भूमिकेत कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा. एस्टनच्या मागे कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीच्या आक्रमणावर उजव्या हाताचा गोलंदाज विकी पुजारे. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न असफल राहतोय. धाव घ्यावी की न घ्यावी या द्विधा मनस्थितीत अक्षरशः नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय. बहुधा या मैदानावरती विक्रम दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चुकला आणि सौ शोभाताई शिरीष शिंदे, श्री शिरीष मनोहर शिंदे पहिला गडी बाद होतोय तो ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघ. विक्रम कानडे रिप्ले मध्ये बघा, 2 खेळाडूंमधील नसलेला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर फेक पाहायला मिळाली, झेल धाव होती की नव्हती हा प्रश्न अलहिदा. मात्र सलामीचे फलंदाज कोणती अस्तित्वात नसलेली धाव घेण्याच्या प्रयत्नात विक्रम कानडच्या. विक्रमने यापूर्वीच्या सामन्यात एक विस्फोटक कामगिरी केली होती. तो विक्रम माघारी परततोय वैयक्तिक 3 आणि सांघिक 10 या धावसंख्येवर.
वेरेनियम ई ऍडमिशन पुरस्कृत भव्य रोजगार मेळावा पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी. MIDC कुडाळ दिनांक 21 फेब्रुवारी 2023 दुपारी 3 ते 6 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. नाते विश्वासाचे उज्ज्वल भविष्याचे कोकण विकासासाठी एक पाऊल पुढे. भव्य रोजगार मेळावा 21 फेब्रुवारी 2023 दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये MIDC कुडाळ वरेनियम भव्य रोजगार मेळावा. कोकणचा नंबर 1 चॅनल डिजिटल न्यूज चॅनल कोकण 9 सबस्क्राइब करा आणि राहा नेहमी अपडेट. आमच्याशी जोडले जा. तुमच्या चांगल्या कमेंट सुद्धा तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न राहील. मैदानावर 80 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धावा होत आहेत त्या फक्त 10 आणि या 10 धावांसाठी एक महत्वाची विकेट. मैदानावर मात्र पावलं टाकतोय पीटर फर्नांडिस. त्या पीटर मध्ये क्षमता आहे. छोट्या चणीचा खेळाडू, ज्या खेळाडूने वेंगुर्ला कॅम्प मैदान छत्रपती चषकासाठी गाजवलं, सावंतवाडी जिमखाना मैदान नगराध्यक्ष चषक स्पर्धेसाठी गाजवलं, मालवण बोर्डिंग मैदान देवबाग चषकासाठी गाजवलं, असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार खेळाडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने पीटर फर्नांडिस. संदीप कामत स्ट्रायकर एंडवर 4 चेंडू आणि 6 धावा. 80 धावांच्या पाठलागात आज संदीप कामतची भूमिका मोठी असेल. सुरुवात खूप सुंदर केली होती. कोकण 9 सुपर पॉवर प्लेचं षटक. पहिल्या षटकातील पहिला चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून षटकारासाठी पिटाळणारा संदीप कामत स्ट्रायकर एंडवर. देवत एक्सप्रेस गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. जलदगती गोलंदाज मयूर वाघमारे. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह केला जातोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षण होतंय आणि इथं मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना दिसत आहेत त्या ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघासाठी. बॉलिंग मार्कवर मयूर वाघमारे मॅन फ्रॉम देवत रायगड. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये 2 वेळा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळवणारा हा स्टार खेळाडू, अचूक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा एक मातब्बर खेळाडू बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. संदीप कामतचा पहिल्या चेंडूवर दुहेरी धावेचा फटका. दुसऱ्या चेंडूवर मात्र फक्त एकेरी धावेवर समाधान. धावफलक दाखवतोय धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. 80 धावसंख्येचा पाठलाग. दुसरं षटक प्रगतीपथावर मयूर वाघमारे, विकी पुजारा, नितीन माटुंगे या खेळाडूंचा स्टार बॉलरचा सामना कशा प्रकारे करतील ओमकार कुडाळ संघ यावर सामन्याचं भविष्य अवलंबून. या दरम्यान पुढच्या सामन्यासाठी ओम स्पोर्ट मापड संघ जिंकतोय, नाणेफेक स्वीकारतोय, क्षेत्ररक्षण वियान स्पोर्ट देवबाग संघाची असेल फलंदाजी. हा सामना संपल्यानंतर लगेचच ओम स्पोर्ट मापड संघ आपल्यासाठी असतील फक्त 1 मिनिटाचा कालावधी मैदानावर जाऊन क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. तिसऱ्या सामन्याची नाणेफेक लवकरच. या सामन्याच्या नाणेफेकीचा वेळ आपल्या समोर जाईल. सातेरी कर्ली आणि उमेश 11 हुमरट. यॉर्कर लाईनचा चेंडू, ज्या मयूरचा आपण कौतुक केलं होतं, अचूकतेचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, आणि मयूरचे चेंडू म्हणजे जणू काही धनुष्यातून सुटलेला एक जोरकस बाण त्रिफळा उद्ध्वस्त करतोय आणि पीटर फर्नांडिस तंबूच्या दिशेने परततोय. वैयक्तिक 0 आणि सांघिक 13 धावसंख्येवर. नक्कीच मैदानावरती वेगाचा अंदाज नव्हता. पीटरला चेंडू सरळ एष्ट्या उद्ध्वस्त करतोय. फलंदाज सफल झाला होता पीटर आणि तिसरा हादरा बसतोय ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघाला. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 80 धावांचा पाठलाग करताना दिसतोय तो ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघ राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघाविरुद्ध. स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहे श्री मंदार शिरसाट, उपनगराध्यक्ष कुडाळ नगर पंचायत. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9. 2 षटकांचा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडू समाप्त. या षटकातील धावसंख्या स्थिरावली 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानावर घमासान पाहायला मिळते. 80 धावसंख्येचा पाठलाग ओमकार स्पोर्ट कुडाळ विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडा. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक गोपाळ चेंडूच्या खाली. प्रयत्न तर गोपाळचा खूप पुरेसा नव्हता. शेवटच्या क्षणी चेंडू जमिनीला दान होतोय आणि एक सोपं जीवदान मिळत आहे ते संदीप विशाल गावडेला. सोपं जीवदान नव्हतं. झेल थोडासा कठीण होता. गोपाळचा प्रयत्न खूप सुंदर होता. शेवटच्या क्षणी अगदी काही इंचांनी गोपाळ थोडासा कमी पडतोय. बॅटर चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि या षटकात संदीप कामत जर मोठी फलंदाजी करू शकला तर या सामन्याचा निकाल संदीप कामत आपल्या ओमकार कुडाळ संघाच्या बाजूने झुकवू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातील खेळाडूंनी ही संपूर्ण स्पर्धा प्रभावित करून दाखवली. त्यापैकी एक नाव स्ट्रायकर एंडवर संदीप कामत. आखूड टप्प्याचा चेंडू मयूर वाघमारे. संदीप तयार होता मयूर वाघमारेच्या यॉर्कर लाईनच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र मयूर खेळपट्टीकडून थोडीशी मदत मिळवतोय. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू उसळी घेतोय चेंडू आणि खांद्यापासून कानापर्यंत जात गोपाळ बटाच्या ग्लोव्ज मध्ये समाप्त होतोय निर्धाव स्वरूपात. धावसंख्या 14 धावा.
यावेळी अलॉंग विथ द कार्पेट अशा प्रकारचा फटका लॉंगॉनच्या दिशेने, एक मनगटी फटका, नजाकत भरलेला फटका. पण यावेळी नजाकत भरलेल्या फटक्यांपेक्षा ताकदीचा वापर आपल्याला जास्त करावा लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 14 धावा, 19 चेंडू, 66 धावांची गरज. मयूर वाघमारे या गोलंदाजाकडे विविधता आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू हा विचार विनिमय कल्पकतेने फेकत असतो. तेच एक परिपूर्ण षटक आपल्याला समाप्त होताना दिसतंय. म्हणजे 2 षटकांचा विचार केला असता 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात कुठेतरी पिछाडीवर पाहायला मिळतोय ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघ. मात्र लवकर इरादे बदलावे लागतील, मनसुबे हे वाढवावे लागतील. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता, कारण उपांत्य फेरीचा प्रवास करायचा असेल तर या सामन्यामध्ये परती करणं हे महत्वाचं असेल ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघाला. कालचा दिवस ज्या ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघाने गाजवला, जशी फलंदाजी बहरली होती धाडसकळ गोवा क्रिकेट संघाविरुद्ध, ती फलंदाजी आज अपेक्षित होते. कारण 80 धावांचा पाठलाग एक भलं मोठं आव्हान या संघासमोर. बॉलिंग मार्कवर मॅन फ्रॉम गोवा सूर्या गावकर. त्या सूर्या गावकरने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक मैदानं गाजवली. असं कोकण भूमीचं आणखी एक माहिर खेळाडू बॉलिंग मार्कवर. मयूर वाघमेरेच्या षटकाची सांगता झाल्यानंतर सूर्या गावकर पहिलो चेंडू, सूर्याचं स्वागत केला गेला संदीप कामत कडसून. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आकांड्याच्या दिशेने, गडग्याच्या दिशेने चौकारासाठी. मैदानावर पाठलाग चालू असा तो 80 रन्सांचो आणि या चौकारांची धाव संख्या 19 रन्सावर. कोकण 9 सुपर ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. संदीप कामतला नावारूपात साजेशी कामगिरी करणं अपेक्षित असतं, कारण संदीप कामत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक माहिर खेळाडू आणि ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली खरोखरच ते सगळे भाग्यवान. प्रजेश रावले स्पर्धेतली पहिली हाफ सेंचुरी, सुनील मालवणकर स्पर्धेतली दुसरी हाफ सेंचुरी, स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक बंटी तहसीलकर आणि त्यानंतर सुकृत जोशी. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली आणि विकासजी गावकर. यावर्षी कोकण 9 प्रीमियर लीग स्पर्धा खरोखरच सगळे खेळाडू मनपूर्वक तुमचे आभारी मानतात की तुमच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खेळाडूंना 2.5 लाख रुपयांची स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही सगळ्यात मोठी प्रीमियर लीग स्टेजची स्पर्धा आणि ज्यामध्ये प्रत्येक संघात किमान 3 सामने खेळण्याची संधी. आजच्या दिवसातला पहिलो सामनो 80 रन्सांचा पाठलाग. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ मालक विकासजी गावडे तळवडे सावंतवाडी. आणि आज टेनिस जगतातले सगळे स्टार सितारी महारथी खेळाडू त्यांनी आपल्या संघातून उतरले. सूर्या गावकर पहिल्या 2 चेंडूची समाप्ती, 5 धावा. यॉर्कर लाईनचा चेंडू अपील झाला हलकेच, पण जाता जाता चेंडू तटक्या पेचून गेलेलो. विशाल गावडे वैयक्तिक 1 आणि सांघिक 20 रन्सावर. डगआउटची शिकार, खटक्यार बॉट आणि जाग्यावर पलटी. सौ शोभाताई शिरीष शिंदे आणि श्री शिरीष मनोहर शिंदे हा गडी बाद होताना दिसतोय. म्हणजे तिसरा हादरा बसतोय ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघाला. तो अवघ्या 20 धावांवरती 80 धावांचा पाठलाग करताना पिछाडीवर पाहायला मिळतोय. मात्र जबाबदारी घ्यावी लागेल संदीप कामतला आणि मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघाला. शोभाताई शिंदे आणि शिरीष शिंदे साहेब अगदी सकाळपासून मान्यवर कक्षामध्ये उपस्थित. मॅडम आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. शिंदे साहेब तुमचं सुद्धा स्वागत असा. आणि कोल्हापूरचं तांबडो पांढरो आणि कोल्हापूरची भाषा तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची. ही मालवणी भाषा, कोकणच्या भूमीवर कोकणी मालवणी भाषा ऐकण्याची मजा एक वेगळी असता आणि हीच मालवणी भाषा या कोकण 9 स्पर्धेच्या निमित्तानं तुमच्या समोर मांडण्याची माका संधी दिली विकासजी गावकर आणि कोकण 9चे सगळे संचालक आणि सगळे पदाधिकारी आणि सगळे कर्मचारी सुद्धा. या सगळ्यांच्या माध्यमातून कोकण 9ची टीम तुमच्या समोर सिंधुदुर्ग जिल्ह्याची आणि कोकण प्रांताची एक सगळ्यात मोठी स्पर्धा घेऊन. आजच्या दिवसातलो पहिलो सामनो पाठलाग चालू असा तो 80 रन्सांचो. रन झाले फक्त 20 आणि गरज असा अजून 60 रन्सांची. दुसऱ्या बाजून विचार केला तर भारताची कसोटी चालू असा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि आजच्या दिवसात कमाल केली रवींद्र जाडेजाचे 7 विकेट. ऑस्ट्रेलिया ऑल आउट 113. 115 रन्सांचा एकूण टार्गेट चेस करताना पहिल्या ओव्हरीत सुरुवातीकच भारताची धाव संख्या 1-6 अशी थोडीशी अडकळती सुरुवात. जशी भारतीय संघाची अडकळती सुरुवात 114 रन्सांचा पाठलाग करताना 1-6. दुसऱ्या बाजून ओमकार स्पोर्ट कुडाळ संघ आमच्या मालवण बोर्डिंग मैदानावर राजाराम वॉरियर्स तळवडे संघासमोर 80 पाठलाग करताना 3-21 अशी थोडीशी नाजूक अवस्था.
संदीप कामत उर्फ केपी, त्या संदीपने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या युवा खेळाडूंका मदती घेऊन या मैदानावर अनपेक्षित असे रिझल्ट दाखवून दिले. असो केपी स्ट्रायकर एंडवर. मली जाधव, सचिन पाताडे, सचिन जाधव, पीटर फर्नांडिस, विशाल गावडे, अरविंद नेमेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले स्टार खेळाडू आज खेळताना दिसले ओमकार स्पोर्ट कुडा संघाकडून. आणि दुसऱ्या बाजून राजाराम वॉरियर्स तळवडे संघातली नावा जर ऐकलात तर एकापेक्षा एक माहिर खेळाडू. आखू टप्प्याचा चेंडू, संदीप कामत प्री डिटरमाइंड शॉट, स्क्वेअर लेगच्या कपड्यावर सोन, टांगा पलटी, घोडे फरार, व्हेरेनियम षटकार, डायरेक्ट डोंगरार, डायरेक्ट चंद्रार. व्हेरेनियम क्लाउड ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळानंतर फलंदाज संदीप कामतच्या बॅटमनना फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळते. त्या संधीचं सोनं करताना दिसतोय तो संदीप कामत. डीप स्कोअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चेंडू भिरकावून दिला जातोय तो 6 धावांसाठी. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 12 चेंडू 51 रन्सांची गरज, एक मोठं पाठलाग. आणि संदीप कामत ज्या प्रकारचो षटकार तू आता मारलोस अगदी तसेच षटकार तुका मारूचे लागतले. पाठभर वळ तुका काढूचे लागतले, कुळीत उपडी करूचे लागतले, मुगड्यान रेच काढूचो लागतलो, कारण तुझ्या समोर टार्गेट असा 80 रन्सांचा. पण या सगळं काम माईक वरसून सांगणं, कॉमेंट्री बॉक्स मधून सांगणं खूप सोपे असा. या मैदानावर किती कठीण असा, कारण समोर तुमका बॉलिंग मार्कवर दिसतलो देवत एक्सप्रेस, मयूर वाघमारे, आकाश तारेकर, योगेश पेनकर, शाहिद शेख, सुमित ढोंगरे, मयूर वाघमारे, दादा गायकवाड, नितीन माटुंगे, सूर्या गावकर, गोपाळ बाटा, विकी पुजारा, शुक्ला आणि अफजल मखदूम हे स्क्वॉड आज मैदानावर राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा. पटकोतर मोठो असा लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली आणि वळ्यात येऊन पडलो चेंडू, खोबल्यात येऊन पडलो चेंडू, जाळ्यात येऊन पडलो चेंडू. आणि चौथो खेळाडू डगआउटची शिकार 80 रन्सांचा पाठलाग करताना. पुढचा सामनो परत एकदा लक्ष द्या. ओम स्पोर्ट मापड संघ तुम्ही जिंकलेलो टॉस असा आणि ही इनिंग संपल्यानंतर 1 मिनिटात तुम्ही मैदानाचा ताबा घेवचो. वियान स्पोर्ट देवबाग संघ सलामीची जोडी तुम्ही तयार ठेवची आणि पुढच्या सामन्यासाठी सातेरी कर्ली आणि उमेश 11 हुमरट संघ नाणेफेकीसाठी तुम्ही तुमचो कॅप्टन हजर ठेवचो. तिसऱ्या सामन्याची नाणेफेकचं टायमिंग तुमच्या समोर जाहीर होता. सातेरी कर्ली आणि उमेश 11 हुमरट तुमच्यापर्यंत आवाज जात असत तर स्टँडर्ड टाइम 11:45 या सामन्याची नाणेफेक होतली प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन्ही संघ जरा नोंद घ्या. सातेरी कर्ली आणि उमेश 11 हुमरट या दोन्ही संघांका ही नम्र विनंती, पुढच्या सामन्याची नाणेफेक 11:45 प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. कोकण नाऊचे संचालक ओमकार गावकर सर आणि मान्यवर तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तयार असलेले. मैदानावर पाठलाग चालू असा 80 रन्सांचो आणि पावला मली जाधवची. मली जाधव या सुद्धा एक मोठा नाव असा, आक्रमक दर्जाचो बॅटर असा, खांद्यात प्रचंड ताकद असा. आणि आज मली जाधव, संदीप कामत, सचिन पाताडे यांची फलंदाजी जर बहरली तर नक्कीच ओमकार स्पोर्ट कुडा संघ या स्पर्धेतलो एक दुसरो मोठो विजय नोंद करू शकता. एक मनगटी फटको मली जाधव तो हलक्या हातान खेळान काढलो मिड ऑन पर्यंत चेंडू डीप मिड ऑनचं क्षेत्ररक्षक येता शॉर्ट मिड ऑन पर्यंत, तोपर्यंत फक्त 1 रन. एक रनचा मोठोसो फरक पडायचो नाही. आता इरडा आणि तारल्यांनी मोठीशी टोपली भरायची नाही, आता होई सुरमई आणि पापलेट. आज आयतवार असा, आज रविवार असा आणि कोकणात इल्यानंतर कोकणातला म्हावरा आणि आमच्या मालवणचा सी फूड याची चव काय न्यारीच असता. जरूर यावा आमच्या कोकणात, जरूर यावा आमच्या मालवणात. मासे खाऊच्यासाठी या, मटण खाऊच्यासाठी या आणि कुर्ले बांगडे करले खाऊच्यासाठी सुद्धा या. मैदानावर एक आयतो मिळालेलो चौकार, थोडीशी मिस फिल्डिंग ढिलाई झाली फिल्डरची आणि या चौकारांशी धावफलक स्थिरावलो 34 रन्सावर. कोकण नाऊ ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय डीप स्कोरलेगच्या सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाची चूक होते, डाव्या एष्टीवरती चेंडू होता पॅड वरती आणि संदीप कामत त्याचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय तो मयूर वाघमारे याच्या गोलंदाजीवरती. यावेळी पवित्रा बदलला जातोय. चेंडू हा रिव्हर्सिंगचा फटका, बघता बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. कोकण नाऊ खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कोकण नाऊ चौकार संदीप कामतच्या बॅट मधून. ज्या संदीप कामतचा आपण कौतुक ऐकलं त्या कौतुकाक साजेशी फलंदाजी. मात्र संदीप ही साजेशी फलंदाजी तुका चालू ठेवची लागतली. मध्ये तुका उसंत घेऊ, मध्ये तुका श्वास घेऊ, मध्ये तुका दम काढूक अजिबात येळ नाही असा. पण टार्गेट असा 80 रन्सांचा. मयूर वाघमारे सारखो एक मातब्बर खेळाडू, चॅम्पियन्स ट्रॉफी 2 वेळा गाजवलेलो खेळाडू, रायगडचो बेस्ट इमर्जिंग प्लेअर आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध रायगड या सामन्याचा सामनावीर तुमका मैदानावर दिसताना.
युवा वयात ज्यांनी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या नावाचा एक वलय तयार केला, ज्या प्रकारे रोहित खरात सारखं 18 वर्षाचं पोरगो ह्या मैदानावर आपण बघितलो, कुडाच्या मैदानावर बघितलो, मैदाना गाजवताना मयूरची सुरुवात सुद्धा अगदी तशीच. रोहन खरात, त्या रोहन खरातची आठवण करून देणारा खेळाडू मयूर वाघमारे. 15 चेंडू 33 धावा होती कामगिरी संदीप कामतची या फटक्यापूर्वी. म्हणजे संदीप कामत थोडस जर प्रयत्न केलो तर तुझ्याकडून या स्पर्धेतले चौथी हाफ सेंचुरी बघूक मिळू शकता. प्रजेश रावले पहिली हाफ सेंचुरी, सुनील मालवणकर दुसरी हाफ सेंचुरी, रोहित खरात तिसरी हाफ सेंचुरी आणि आज चौथी हाफ सेंचुरी होतली काय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडू संदीप कामत 16 चेंडूत 34 रन, मली जाधव 1 चेंडूत 1 रन आणि उरलेल्या 6 बॉल मध्ये विजयाचं लक्ष बराच लांब 39 रन्सावर. बादल 80 धावांचा पाठलाग होता. दोन्ही बाजूने आक्रमण अपेक्षित होतं, मात्र एका बाजूने आक्रमण होताना दिसतंय ते संदीप कामतकडनं, दुसऱ्या बाजूने ती साथ मिळत नाहीत आणि म्हणूनच हा संघ थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. अगदी बरोबर प्रदीप सर, दोन्ही बाजून आक्रमणाची गरज होती. ज्या प्रकारे काल विक्रम कानडे आणि संदीप कामतने आक्रमण केलेला धाडसकळ गोवा संघावर आणि त्या आक्रमणाच्या पुढे धाडसकळ गोवा संघ शेवटपर्यंत त्यांना कळले नाही की याचा उत्तर आक्रमणाने द्यायचा की डिफेन्सने द्यायचा. त्यानंतर मात्र संपूर्ण टेनिस विश्वात संदीप कामत आणि विक्रम कानडे ह्या नाव काल बराच चर्चेत होता. तोच संदीप कामत अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावर असा 16 बॉल मध्ये 34 रन, 3 मोठे फटके. संदीप कामतचा स्पर्धेतला तिसरा अर्धशतक तुम्ही बघू शकतात. आणि स्पर्धेत सगळ्यात जास्त हाफ सेंचुरी करणाऱ्या बॅटरसाठी पारितोषिक असा चषक असा आमचे पत्रकार मित्र सिद्धेश कडसून, पत्रकार मित्र सिद्धेश आचरेकर यांच्याकडून बक्षीस. मैदानावर मात्र संदीप कामतची खेळी समाप्त 5व्या गड्याच्या रूपात 41 रन्सावर. दबाव आपल्याला पाहायला मिळाला तो ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघाकडे. जे कालच्या दिवसामध्ये जे प्रदर्शन या मैदानावरती घडलं, रिप्ले मध्ये आपण पाहतोय डावखुराताचं गोलंदाज मोठा फटका टोलवायचा होता, मिस टाइम फटका झाला आणि सुरेख झेल टिपला गेला इथं मैदानावरती. कुठचीही चुकी झाली नाही क्षेत्ररक्षकाकडनं आणि मिड ऑफला सुरेख झेल हा मयूर वाघमारेच्या हाती विसवताना दिसतोय. कारण ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघ प्रतिभा ह्या खेळाडूंकडे होती, मात्र ती प्रतिभा आज दाखवण्याची नितांत गरज होती. कारण प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते, ती प्रतिभा आज बघायला मिळाली नाही. या स्पर्धेत सगळ्यात जास्त हाफ सेंचुरी ज्या खेळाडूकडून बघूक मिळते ते का आमचे पत्रकार मित्र सिद्धेश आचरेकर कडसून एक आकर्षक चषक. आचरेकर साहेब तुमचे मनपूर्वक आभार. मैदानावर संदीप कामत नावाचा वादळ. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. मैदानावर फक्त औपचारिकता बाकी. प्रशांत शुक्ला बॉलिंग मार्कवर, मॅन फ्रॉम पुणे. सुशांत नाईक द न्यू बॅटर. मैदानावर मात्र फक्त औपचारिकता बाकी. एका मोठ्या विजयाच्या दिशेने राजाराम वॉरियर्स तळवडे संघ. पुढचा सामना ओम स्पोर्ट मापन संघ क्षेत्ररक्षण करतलो टॉस जिंकल्यानंतर आणि विहान स्पोर्ट देवबाग संघाची सलामीची जोडी मैदानावर बघूक मिळतली. 11:45 आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सामन्याची नाणेफेक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सातरी कर्ली विरुद्ध उमेश 11 हुमरट आणि त्याच वेळी पहिल्या सामन्याच्या सामनावीराचा बक्षीस सुद्धा वितरित केला जातला. सामनावीरासाठी आजच्या दिवसात खास पारितोषिक, आकर्षक सन्मान चिन्ह कोकण 9च्या वतीने आणि एक आकर्षक टी शर्ट मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट कडसून एक आकर्षक टी शर्ट. मैदानावरती कोकण 9 खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज मली जाधव याच्या बॅटमनना 46 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक शेवटचा आपल्याला पाहायला मिळतोय. शुक्ला हा गोलंदाज. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता. उजव्या यष्टीवरचा अखू टप्प्याचा चेंडू मात्र मिस टाइम फटकवतोय. क्षेत्ररक्षण होतोय शॉर्ट फाईन लेग वरती आणि एकेरी धावसंख्येने धावसंख्या पाहायला मिळते ती 47 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं सामना आजच्या दिवसातलं ओमकार स्पोर्ट कुडाळ संघ जरी सामना हरण्याच्या मार्गावर असलो तरी या स्पर्धेत मात्र प्रेक्षकांची मना कुडाळ ओमकार संघाने जिंकली. खूपच सुंदर कामगिरी आणि ह्यो संघ अगदी शेवटच्या क्षणी मैदानावर उतरण्यासाठी आमका सहकार्य करणारे आमचे जवळचे मित्र ओमकार गावकर तुमचे मनपूर्वक आभार असत. एक सुंदर संघ मातब्बर खेळाडूंचा संघ तुम्ही आमका या स्पर्धेसाठी दिलात, ज्या संघाने कालच्या दिवसात कमाल करून दाखवली. धाडसकळ गोवा सारख्या मातब्बर संघात पराभवाचा धक्को देऊन स्पर्धेतलं मोठं उलटफेर करून दाखवणारा संघ ओमकार स्पोर्ट कुडाळ संघ. संघ मालक आमचे मित्र ओमकार गावकर सर तुमचे आभार. आणि
सामन्याची समाप्ती. पहिल्याच सामन्यात राजाराम वॉरियर्स तळवडे संघ दिमागदार विजयासह सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना अभिनंदन राजाराम वॉरियर्स तळवडे, अभिनंदन विकास गावडे, अभिनंदन संपूर्ण तळवडे गावाचा, अभिनंदन सावंतवाडी तालुक्याचा. दुसऱ्या बाजून कुडाळ तालुक्याचा एक मातब्बर संघ मैदानावर. ओमकार स्पोर्ट्स कुडाळ उज्ज्वल भविष्यासाठी आणि भवितव्यासाठी तुमका लाख लाख शुभेच्छा देऊन आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याकडे कशी असतली ओम स्पोर्ट मापण संघासमोर विहान स्पोर्ट संघाची फलंदाजी हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मराठी समालोचनाचा गोड आणि मंजूळ आवाज समीर पांढरे सर आणि त्यांच्या साथीन हिंदीचा सुमधुर आवाज समीर चव्हाण सर. ओमकार स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघ आजच्या दिवसामध्ये तो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला नाही, कारण क्रिकेटच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला सोबत ठेवावा लागेल. तो आत्मविश्वास यावेळी कमी पाहायला मिळाला आणि या सामन्यामध्ये बाजी मारतोय. पहिली सेमीफायनल फेरी गाठतोय तो राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ. स्वागत करूया कॉम्बॉक्स मध्ये हिंदी समालोचक श्री समीर चव्हाण आणि त्यांच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठीचा गोड मंजूळ आवाज समीरजी पांढरे. समीर चव्हाण आणि समीर पांढरे हे समीकरण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया या पुढील इनिंग साठी. बादल सर मॅन ऑफ द मॅच ची घोषणा करावी. क्वार्टर फायनलच्या या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय, सामनावीर ठरतोय ज्याने 20 धावा केल्या फलंदाजी करताना. 2 षटकार, एका चौकाराचा समावेश आणि 20 धावा नाबाद. मिस्टर सुमित डोंगरे मॅन ऑफ द मॅच. सामना त्वरित सुरू